तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, फक्त नागपूर जिल्ह्यासाठी. कारण बघा, ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून पैसे बंद झाले आहे त्या बहिणींसाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडे चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते. पण नागपूर जिल्ह्यामध्ये कदाचित अंगणवाडी सेविका यांनी नकार दिला असेल किंवा त्यांची चौकशी सुरू आहे का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण तुमच्यासाठी खुशखबर अशी आहे की नागपूर जिल्ह्यातील जे काही मध्य नागपूर येथील आमदार आहे प्रवीणदादा दटके यांनी जे आहे ते कॅम्प सुरू केलेला आहे. कॅम्प कशाचा सुरू केला, तर ज्या लाडकी बहिणींचे पैसे बंद झाले त्या लाडक्या बहिणींची ई-केवायसीच्या दुरुस्ती करण्यासाठी कागदपत्र त्या कॅम्पमध्ये जमा केले जात आहे. मध्य नागपूर येथील आमदार प्रवीणदादा दटके यांनी नागपूर या ठिकाणी कॅम्प सुरू केलेला आहे. त्याबद्दल पुरावा आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आणि काय काय कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, जे काही त्यांचं बॅनर आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. खाली बघा लिहिलेलं आहे प्रवीणदादा दटके आमदार मध्य नागपूर येथील ते आमदार आहे आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की 4 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत 4 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे फक्त उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे, फक्त उद्याचा दिवस. आणि वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तुमचा जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे. त्यांनी पत्ता सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे बघा. अटल आरोग्य कार्यालय जुने LIC ऑफिस महाल, अटल आरोग्य कार्यालय जुने LIC ऑफिस महाल आणि आमदार प्रवीणदादा दटके यांचे कार्यालय. या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र जमा करायची आहे. यामध्ये कागदपत्र काय काय लागणार, तर बघा, लाभार्थी बहिणीचे आधार कार्ड, पती वडिलांचे आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर आणि जे काही कागदपत्र या ठिकाणी दिलेलं आहे बघा. स्क्रीनशॉट मी तुम्हाला क्लिअर लावलेला आहे. जो काही नाव आहे, जे काही पत्ता आहे, पत्ता आणि कागदपत्र काय लागणार ते तुम्ही या ठिकाणी नोट करून घ्या. पत्ता आणि कागदपत्राचा स्क्रीनशॉट मी स्पेशल या ठिकाणी लावत आहे. जे काही पत्ता आहे आणि कागदपत्र सर्व नोट करून घ्या आणि हे सर्व कागदपत्र घेऊन आता उद्याचीच तारीख शेवटची आहे, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की 4 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत त्यांनी कॅम्प लावलेला आहे लाडक्या बहिणींची ई-केवायसीची दुरुस्तीचे कागदपत्र जमा करण्यासाठी. त्यांच्या कार्यालयामध्ये कागदपत्र जमा केले जाईल आणि त्यानंतर ते पुढे महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी पोहोचवून त्या लाडक्या बहिणींची ई-केवायसीची दुरुस्ती होईल आणि त्या बहिणींचा लाभ सुरू होईल. नागपूर जिल्ह्यासाठी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. अंगणवाडी सेविका यांनी कदाचित केवायसीची दुरुस्ती करण्यासाठी नकार दिला असेल, त्यामुळे आमदार प्रवीणदादा दटके यांनी कॅम्प सुरू केलेला आहे. त्या कॅम्पमध्ये जाऊन तुम्हाला कागदपत्र जमा करायची आहे. या व्यतिरिक्त आणखी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.